नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांचे मित्र श्याम मानव अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पार्टीवर तोफ डागलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 10 कोटी रुपये देतो, तुम्ही महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करा, त्यासाठी व्याख्याते तयार करा, प्रशिक्षण द्या, मुख्यमंत्री म्हणून मी हे जबाबदारीने सांगतोय असं म्हणून देखील देवेंद्र फडणवीस यांनी तसं काहीही न करता अंधश्रद्धा बुवांच्या मार्फत कशा वाढवल्या जातील असेच उद्योग केले आहेत, असा थेट आरोप श्याम मानव यांनी केलेला आहे. आणि त्या संबंधी ते बोलत असताना ताजं जे प्रकरण आहे भोंदू अशोक खरातला सांभाळण्याचं काम हे पोलिसांनी केलं असतं तेव्हा जर एकनाथ शिंदे आणि रुपाली चाकणकर यांच्यासारखे नेते हे त्याच्यामध्ये सापडले नसते तर म्हणजे असं काहीच उघडकीला आलं नसतं, असा जोड देखील श्याम मानव यांनी आपला आरोपांचा सिलसिला चालू ठेवत असताना दिलेला आहे. आणि त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करतो. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, एकनाथ शिंदे यांचा बाबा अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचा गुरु अशोक खरात यांना धडा शिकवण्यासाठी हे बाबा प्रकरण पोलिसांनी हातात घेतलेला आहे आणि SIT नेमून तो जो काही तपास सुरू केला आहे त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कौतुकास किंवा अभिनंदनास पात्र आहेत असं प्रशस्ती पत्र श्याम मानव यांनी दिलेलं आहे. ते देत असताना त्यांनी सांगितलं की केवळ पोलीस हे कसं आहेत की मालक ज्याप्रमाणे म्हणेल त्याप्रमाणे ते वागतात. प्रत्यक्षात अनेक प्रकरणं गेल्या अनेक वर्षांमध्ये आली. जसं श्याम मानव यांनी प्रदीप श्रीवास्तव ते बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांना 30 लाख रुपये देतो, तुम्ही तुमचे दावे सिद्ध करून दाखवा, उघड आव्हान दिलेलं. आणि या दोन्ही अशा गुरूंचं सगळीकडे निवडणूक काळामध्ये त्याच्या आधी नंतर जे काही केलं जातं, व्यवस्था केली जाते, ही भयावह आहे असं श्याम मानव यांचं म्हणणं आहे. आणि मग भारतीय जनता पार्टीचा एक साधा नगरसेवक पोलीस ठाण्यामध्ये फोन करू शकतो की अमक्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा किंवा करू नये असा तो म्हणतोय. श्याम मानव भारतीय जनता पार्टीची जी काही सनातनवादी भूमिका आहे त्याच्यावर कठोरपणे प्रहार करायला कधीही मागे पुढे बघत नाही. ते पवनार, वर्ध्याचा जो पवनार आश्रम विनोबा भावेंचं, ज्येष्ठ विनोबा भावे लोकनेते, आणि त्यांनी ज्या पद्धतीने भूदान चळवळ आणि एकूण भारताला जो काही धडा दिलेला आहे, अशा आचार्य विनोबा भावेंचे स्वीय सहाय्यक म्हणून ज्ञानेश्वर मानव म्हणजे श्याम मानव यांचे वडील काम करत होते. आणि बालपणी श्याम मानव यांना पवनार आश्रमात जाण्याची अनेकदा संधी मिळाली. मग त्यांच्या जसजसं त्यांचा बुद्धिवादी म्हणजे तर्क जसा वाढत गेला, संत गाडगे महाराज ज्या वेळेला पंढरपुरामध्ये त्यांना विचारलं की तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन करायचं नाही का, त्यावेळेला ते असे म्हटले की हे चंद्रभागेवर ही जी गर्दी आहे हाच विठ्ठल आहे, आणि स्वच्छतेचा मंत्र त्यांनी दिला. अशा संत गाडगे महाराजांना आदर्शवादी मानून श्याम मानव त्यांनी त्यांचं काम सुरू केलं, ते अव्याहतपणे आज देखील ते करत. तर असे श्याम मानव जे अधिकारवाणीने बोलू शकतात, त्यांनी आता देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांच्याकडे आम्ही कसे गेलो होतो, ते माझे मित्र होते हे सांगत असताना चोबे नावाचे त्यांचे मित्र, आम्ही त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस स्वतः आम्ही अनेकदा ह्या विषयावर चर्चा केली, ती त्यांना मान्य देखील झाली. त्याच्यानंतर ज्या वेळेला जादू टोना विरोधी विधेयक म्हणजे जे ड्राफ्ट केलं श्याम मानव यांनीच,
नरेंद्र दाभोळकर यांचाही त्याच्यामध्ये सहभाग. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष. श्याम मानव हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष. या दोघांनी ते ड्राफ्ट केला, तो शासनाने मंजूर केला. त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे होते. आणि इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्या मसुद्याला एक चांगल्या प्रकारे संमती दिली आणि एकमताने तो कायदा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मंजूर झाला आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं. आता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी वगैरे याच्यावर देखील आजही आक्षेप घेतले जातात. हा भाग वेगळा, परंतु तो कायदा झाला. मग आता या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. पोलिसांनी आपल्या पोलीस ठाण्यामध्ये कशा प्रकारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कक्ष सुरू केला पाहिजे, लोकांच्या कशा तक्रारी ऐकल्या पाहिजेत, हे बुवा वगैरे कशा प्रकारचे म्हणजे भोंदूगिरी करतात, महिलांना कशा प्रकारे फसवतात आणि एकूणच समाजामध्ये कशा प्रकारची अंधश्रद्धा हे वाढीला नेतात, यावर कसं लक्ष ठेवायचं यासंबंधी पोलिसांना प्रशिक्षण. मग ज्या वेळेला आता भोंदू खराचं प्रकरण हे ऐरणी म्हणजे चर्चेमध्ये आलेलं आहे. याच्या पूर्वी अनेक प्रकरणं झालेले आहेत आणि ते अव्याहतपणे चालूच आहेत. यानं त्या प्रकारे अनेक जो पकडे गए व चोर म्हणजे जे भोंदू पकडले जातात त्यांच्याच चोऱ्या उघड केल्या जातात. असे अनेक भोंदू आहेत. आणि मग अशा भोंदूंचा या भोंदूंना रोग कसा लावायचा हा खरा सामाजिक मोठा प्रश्न आहे. आणि त्यावेळेला ज्या वेळेला श्याम मानव यांच्यासारखे निस्पृह मनाचे कार्यकर्ते म्हणजे ते थेटपणे प्रहार करतात. देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली कारण की राष्ट्रवादी आणि शिवसेना हे जे महायुतीमधले आपलेच घटक आहेत त्यांना धडा शिकवायचा आहे म्हणून हे सगळं चालू आहे असा आरोप त्यांनी केला. याच्या आधी देखील त्यांनी राजकीय दृष्ट्या अनेक आरोप केलेले आहेत. जसं बघा, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई केली आणि मग भारतीय जनता पार्टीकडून असा अनिल देशमुख यांच्यावर दबाव होता की तुम्ही चौकशीच्या दरम्यान किंवा असे 4 शपथपत्र लिहून द्या. कोणते 4 शपथपत्र लिहून द्या की ही जी काही हप्ता 100 कोटी वसुली करण्याला जे मला सांगण्यात आलं होतं त्याच्यातला काही हिस्सा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांच्याकडे पोहोचवायचा किंवा त्यांच्या सांगण्यावरून मी करत होतो असं शपथपत्र लिहून द्या, असा अनिल देशमुखांवर आरोप होता असं श्याम मानव यांनी जाहीरपणे म्हटलं. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी त्याला जो काही उत्तर द्यायचं ते दिलं होतं की तुम्ही आता सुपारीबाज झालेला आहात वगैरे अशा पद्धतीचं उत्तर दिलं होतं. मग श्याम मानव यांनी त्यांना प्रत्युत्तर म्हणून देखील सांगितलं होतं की अशा प्रकारचे श्रीमंती पैसा वगैरे याच्यात ते तुम्हाला जास्त माहिती, मला काय माहिती नाही, अशा प्रकारचं ते उत्तर दिलं होतं. तर हे एकूण जे प्रकरण आहे हुंदू बाबाच जे महाराष्ट्रामध्ये अगदी जोरदार चर्चा सुरू आहे. राज ठाकरे असतील, बाकीचे अनेक राजकीय नेते असतील, ते म्हणत आहेत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या राजकीय हेतूसाठी या एकनाथ शिंदे यांच्या नाकात व्यसन घालायचे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाकामध्ये व्यसन घालायचे. त्यासाठी हे जाणीवपूर्वक हे सगळं चाललेलं आहे. जे सीडीआर पोलिसांना मिळत नाही ते बाहेरच्या व्यक्तीला मिळतात, ते प्रसारित होतात, त्याची माहिती प्रसारित होते. हे सगळं एकूणच जो गोंधळ आहे याच्यामध्ये जसं काय ही जशी थोडक्या एका शब्दामध्ये सांगायचं तर ती राजकीय भोंदूगिरी चालू आहे. आणि या राजकीय भोंदूगिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थारा देत आहे, जे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं श्याम मानव यांना थोडक्यात म्हणायचं आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.